पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आहे शिमगा उत्सव आणि प्रत्येक गावामध्ये कोकणामध्ये तुम्ही रत्नागिरी, चिपळूण पट्टा या त्याच्या पुढच्या पट्ट्यामध्ये जाल ना तर तुम्हाला शिमग्यामध्ये वेगवेगळी परंपरा पाहायला मिळते। सो आपल्याकडे पण एक आगळी वेगळी अशी परंपरा आहे शेरणं काढणे। सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेरणं कशी काढली जातात तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। जास्त वेळ न घेता व्हिडिओ स्टार्ट। शेरणं नक्की काय असतं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो। मंडळी, आपल्या गावातील ग्रामस्थ जे मोठे व्यक्ती असतात ते देवीला आपल्या शरणा घालतात। त्यामध्ये 3 शरणा असतात, एक गावचा असतो, एक मुंबईवाल्यांचा असतो आणि एक माहेर वसनीचा असतो। ह्यामध्ये शरणा म्हणजे एक नारळ असतं, नारळाच्या बरोबर एक चिठ्ठी ठेवली जाते आणि एक फूल असतो आणि तो खाली शेतामध्ये लपवला जातो आणि आपली देवी आहे ती अचूकपणे ते शोधून काढत असते। हे शरणे शेतामध्ये लपवलेले असतात। सो आता पालखी आहे गाव घेते, म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन ओटे भरणं वगैरे हे कार्यक्रम चालू आहे। थोड्याच वेळात पालखी शेतावरती येईल आणि शरणं काढणं हा कार्यक्रम चालू होईल। कोकणामध्ये ही आगळी वेगळी परंपरा अजूनही रुजू आहे। खूप बघून पण खूप सुंदर आणि छान वाटतं, कारण की काही गोष्टी ह्या आपल्याला जुन्या काळातल्या पाहायला मिळतात। स्वर सनईच्या सुरानी मनमोहन सांगे, देवा तुझ्या या भेटीची मनी आसही लागे। ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले, शिमगा खेळण्या भक्त दंगले, शिमगा खेळण्या भक्त दंगले। कसा देव माझा नाचतोय र, कसा शिमगा गाजतोय र, देव माझा नाचतोय र, कसा शिमगा गाजतोय र। आई आज सुखावल गाव ग, सुखावल गाव ग, सुखावल गाव ग, सुखावल गाव आई पाहुनिया रूप ग, पाहुनिया रूप तुझ, पाहुनिया रूप ग, पाहुनिया रूप तुझे मन मोहरले ग, पाहुनिया रूप तुझे मन मोहरले ग। नाचत गाजत देव माझा दाराशी येतो, नाचत गाजत देव माझा दाराशी येतो। ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले, शिमगा खेळण्या भक्त दंगले, शिमगा खेळण्या भक्त दंगले। हात जोडून बाई तुला शरण आलोय बाई, बाई गावाला तुला दरवर्षी खुणा घालतात त्या पद्धतीने तुला यावर्षी खुणा घातली होती बाई। गेल्या 2 वर्ष मी तुला गारण घालत होतो बाई, महिलांना कुठेतरी पाठी ठेवतेस आणि माझं गारण बाई तू यावर्षी ऐकलेस आणि बाई महिलांना तू यंदा जे गावाल्यांनी खुणा घातली होती ते महिलांची खुणा तू पहिली काढलेस। जसे महिलांना खुश करतेस तशी गाव मंडळाला पण तू खुश कर आणि मुंबई मंडळाला पण खुश कर आणि दरवर्षी एकमेकांचा पहिला नंबर लावत जा आणि सर्वांना खुशी ठेव। जसं सर्वांना खुशी होईल तशी तुझी खुशी करतील आणि तुझी खुशी केली तर त्यांची खुशी होईल। बस मुंबईपासून गाव पण आपला कंठ पोहावतो तुझ्या चरणाशी येतोय, त्यांना सुखाची बाळगशील, जाती तिकडे त्यांच्या पाठीवर सादर उभे राहशील, हाकेला हाक देशील आणि तुझ्या नावाचा डंका वाजून घेशील असा अर्ज करता अर्जाला मान दे शब्द असेल।
बाई संत वागदार मानायचो हनुमानचा चिटकोबा काले श्री दाख माता माता माऊली बाई संध्याकाळच्या 12ला बाय जोडून बाय बदल बदलून बाय माझ्या आईची तुला चरणागत आलेला बाय आज या ठिकाणी बाय तुझी 3 खुणा घातल्या जातात ग्रामस्थांची मुंबईकरांची आणि महिलांची तर बाय पहिला प्रेम तू महिलांवर केलायस आणि आता दुसरा प्रेम तू मुंबईकरांवर केलायस ह्याच्यामध्ये काय भेदभाव काही नाही ग्रामस्थ मुंबईकर आणि महिला मंडळ ही तुझीच लेकरं आहेत कुणामध्ये असा अभिमान येऊ दे नको आणि बाय आज ग्रामस्थ पण जीवाचा रण करून रात्रीचा दिवस करून तुझ्या गावाच्या विकासासाठी तुझ्या सेवेसाठी अहोरात्र सर्व धावत असतात आणि ग्रामस्थ पण आज आपला ग्रामस्थांच्या गावामध्ये सगळ्या सुखसोयी हे ग्रामस्थ करत असतात आणि मुंबईपासून ते ग्रामस्थ आणि महिला मंडळ आज महिला मंडळाने नवीन स्थापना झाल्यापासून नवीन महिलांनी आज नवीन कार्य चांगलं केलेलं आहे आज तुझी सेवा तनाने मनाने जाणारे चांगली करतात आज तू त्यांच्यावर खुश आहेस तसेच सर्वांवर खुश राहा आणि गावापासून मुंबईपर्यंत आणि महिलांपासून सर्वांना कामधंदा दे त्यांना पैशाला पैसा मिळू दे ते जाती असेल त्यांच्या पाठीवर साध्यावर उभी राहा हाक मारते ते हाकेला धावणारी बाय माझ्या नवसाला पावणारी हाकेला धावणारी आणि सत्वाची माझी बाई सताई तू आहेस तर असा अर्थ करता अर्धात मानकर शब्दात कालकर कुठलं नारळ द्या आणता रे तुम्ही काय मुगे आल्या माझ्या काढू द्या तिकडून साईड आली साईड गेले जागेवर नाही पालखी इथं नाही आली आजूबाजू फिरली बरीच हा काय ठेवलाय सभारच आहे आपल्या देवला बाई आज या ठिकाणी बाई ग्रामस्थांची बाई पुढा काढलेली आहे तर बाई आज ग्रामस्थांना पण बाई सुखाची ठेव आज ते स्वतःचा बाई कामधंदा टाकून बाई गावाच्या विकासासाठी बाई तिच्या सेवेसाठी धावत राहतात आणि बाई सर्वप्रथम बाई सिंहाचा वाटा ग्रामस्थांचा पण आहे आज तुझी सेवा चाकरी सगळ्या ग्रामस्थ बी करतात गावच्या माता बहिणी पण करतात तर असे सर्वांवर तू दया कर सर्वांवर कृपा कर आणि गावापासून मुंबईपर्यंत सगळ्यांना लहान लहान बाल गोपाल ते पण शिक्षणामध्ये चांगले शिकतात त्यांना चांगली हुशार कर त्यांचं नाव कर आणि सगळ्यांना आनंदात ठेव आणि सर्वांना काम धंद्यामध्ये बरकत दे सगळ्यांना पैसा अडका मिळू दे ते जाती येतील त्यांच्या पाठीवर सादर उभी राहा जसे हाकेला हाक देतील त्या हाकेला धावणारे तूच आहेस असा अर्ज करता अर्जाच मार्ग कर
झाला का तर नारळ देऊ का मी आमची महिलांचीच आहे खाली ते आता पडा त्यांना त्याला पैशाला पैसा मिळू दे. ते जाती असेल त्यांच्या पाठीवर सादर उभी राणा वनातून भटकणारे आहेत, मुंबई ठिकाणी काम धंदा करणारे आहेत, सर्व ठिकाणी सरपंच साधूनी सगळ्या काही परपंच करणारे आहेत. त्यांना सर्वांना टाईम दे आणि सर्वांना बरकत दे असं अर्ध करते अर्धाच मार्ग सांगत. बघून आलो आणि आता पालखी गाव घेते. जे घरं बाकी होती ते अर्धा पट्टा तरी आता घेईल पालखी आणि त्यानंतर 12 वाजता देवळामध्ये होम असतो, म्हणजे होळी पेटवायला देवपुंडा मंदिरात जाईल आणि त्यानंतर अर्धे राहिलेली गावं घरं असतील तिथे. असं घट्ट विणलेलं आहे. काय समजलं ते नातं ना कुणीच तोडू शकत नाही. काय मुंबईचे चाकरमानी ना शिमग्याला जातात ना ते त्यांच्या आप्तेष्टांसाठी भावभावकीसाठी जातात. आजकालची सगळी तरुण मंडळी आहे का नाही नोकरीच्या निमित्तानं मुंबईत आहेत. त्याच्यामुळे सगळी म्हातारी खोतारी माणसं गावात त्या निमित्तानं कशी सगळ्यांची गाठभेट होते. काय समजलं असं सगळं आहे. सगळे सोयरे भेटतात. साहेबांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमच्याकडे ना आंब्याचा नाही तर माडाचा माड तोडतात, पण एरवी आहे ना झाडाच्या फांदीला जरी कुणी हात लावला ना तर त्याच्या मागणं कोयती घेऊन लागतात. काय समजलं. हा पण त्या दिवशी मात्र आहे ना मानकरी ना त्यांच्या हद्दीतला माड तोडायला देतो. हो माड तोडला जातो असा नाचवत गाजवत म्हणजे गावात आणला जातो. असा धुरला उपासलेला असतो लाल मातीचा. सडा सारवण रांगोली बायका त्या माडाची पूजा पण करतात. मग तो माड नाचवत नाचवत सानवर जातो. इकडं माड असा उभा केला जातो आणि इकडं अशी होळी उभी केली जाते. मग रात्री आहे ना त्या होळीच्या वाटलं फिरून लोक बॉम्बा मारतात. आंब्याची कैरी टिप टिप गेलो आमची वागदा शिमग्यात खेळ असं फाक मारतात. सोनार मंदिरा पालकी चंद्रसूर्या बस पालकी चंद्रसूर्या बस सोन्याचे डांबर रुपयाचे
ठस सोनियाचं दान मला रुपयाचं ठस सोन्याचं दान मला रुपयाचं ठस सोनियाचं दान मला रुपयाचं ठस जाओ पालकी कोण देव बस 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 जाओ पालकी गणपती बस जाओ पालकी गणपती बस सोनियाचं दान मला रुपयाचं ठस जाओ पालकी कोण देव बस 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 जाओ पालकी सताय 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 देव बस सोन्याचं दान मला रुपयाचं ठस सोनियाचं दान मला रुपयाचं जाओ पालकी चटोबा बस जाओ पालकी चटकोबा बस जाओ पालकी चटोबा बस सोन्याचं दान मला रुपयाचं ठस सोनियाचं दान मला रुपयाचं ठस आधी बाई बाबाच्या हातात जसा गोल पिरा